रोटरी क्लब बांधाच्या सन 2026-27च्या इन्स्टॉलेशन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर सर्व रोटरी मेंबर व कुटुंबीय, मित्रपरिवार व रोटरी क्लब बांधा तर्फे मनापासून शब्दसन्मानाने स्वागत करतो. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन, पेटवा दिवे अंतःकरणा, अंधार दूर करणा दिव्याला सुरुवात झाली असे जाहीर करते. साठी आपल्याला जे मान्यवर ज्या दिमागदार सोहळ्यामध्ये आमचं गेले कित्येक वर्ष, गेली 4 ते 5 वर्ष आमचं इन्स्टॉलेशन होतं, एवढ्याच दिमागदार सोहळ्यामध्ये यावर्षी पण आम्ही ते संपन्न करीत आहोत. याचा आम्हाला एक सार्थ अभिमान आहे सिंधुदुर्गला. रोटरी क्लब तर्फे जे आम्ही कार्यक्रम गेल्या वर्षी संपन्न केले, आताच मिळालेली नवीन माहिती तुमच्यासमोर देतो. आपले 2025-26 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भंडारी सर यांच्या सहकार्याने आपल्याला 25 बेंचेस, बरोबर आहे सर, 25 बेंचेस आपल्याला शाळेसाठी देण्यात आलेले आहेत. आपण त्यांचं वितरण थोड्याच दिवसात त्या शाळेसाठी करू. विलवडे शाळेतर्फे आपल्याला त्या ठिकाणी अर्ज आलेला होता की त्यांना त्या बेंचेसची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आपण ते लवकरच त्या ठिकाणी सुपूर्द करू. तर अशा प्रकारे विविध कार्यक्रम आपण घेत आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या एका सेवाभावी वृत्तीने आपण एकत्र जमलेलो आहोत आणि टीम ज्या पद्धतीने काम करते, अशीच टीम पुढे पण आपल्यासोबत असणार आहे. आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये आमच्या असिस्टंट गव्हर्नर विनय वाड मॅडम यांचे खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेले आहे. त्याचबरोबर deserves the appreciation before a new chapter begins. So I request to you all give a big hand for our outgoing president Rotarian Shivanand Bhadure. टाळ्या वाजवून प्रेसिडेंट स्वप्नील दामापूरकर यांना शुभेच्छा देऊया. रोटरी क्लब ऑफ बांधा हा एक परिवार आहे. रोटरी क्लब ऑफ बांधाचे नूतन 5वे अध्यक्ष म्हणून स्वप्नीलजींना इन्स्टॉल करताना मला खूप आनंद होत आहे. त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने तुमच्या सर्वांची परवानगी घेऊन 365 दिवसासाठी तुम्ही रोटरीसाठी स्वप्नीलांना सोडायला तयार आहात. पुढचं 1 वर्ष स्वप्नील तुम्हाला आनंदाने देत असताना खूप तुम्हाला त्यात खूप यश मिळते आणि रोटरी क्लब ऑफ बांधाचं तुम्ही फार मोठं नाव करावं असं अपेक्षा करतो आणि हे केवळ तुमच्याकडे सोपवतो. स्वभावाने ते नेहमी सर्वांना आपलंसं करून घेतात. पतंजली परिवारामध्ये योग साधनेमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. तसेच रोटरी क्लबमध्येही त्यांनी गेली अनेक वर्ष सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. रोटरी परिवारातर्फे आपल्याला सर्वांतर्फे प्रियन सुधनजी केसरकर यांना सेक्रेटरी पदासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. त्यांच्या कुटुंबियांनाही विनंती करते की त्यांनीही या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मंचावरती यावे. आपल्याला ट्रेझरर या पदावरती कार्यरत राहणार आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्या. पत्रकार मित्र यांना विनम्र. रोटरी क्लब बांधा यावर्षी 5व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि मी या क्लबचा 5वा प्रेसिडेंट म्हणून आज या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आहे. माझ्या अगोदरचे सर्व 5 प्रेसिडेंट मंदार कल्याणकर, प्रमोदभाई कामत, सीताराम गावडे, शिवानंद भिडे यांनी सुरू ठेवलेले समाजभिमुख काम मी माझ्या सहकार्यांच्या सहकार्याने असेच पुढे घेऊन जाईल. माझ्यासारख्या व्यासपीठापासून दूर असलेल्या कार्यकर्त्याला आज या ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून व्यासपीठावर आणण्याचे काम बांधा रोटरीने केले आहे. हे माझ्यासाठी फार मोलाचे आहे. बांधा रोटरी म्हणजे आमच्यासाठी एक परिवार आहे. येत्या वर्षात आम्ही अनेक सामाजिक, शैक्षणिक
जय की जय. धन्यवाद. रोटरियन आणि रोटरी क्लबतर्फे आज मला वाटतं हे तिसरं वर्ष मला आमंत्रित केलं जाते आणि आत्ताच स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष त्यांना आपल्या बांदा गावात पूर्ण झालेली आहे. तर मी असं म्हणते की रोटरियनने खूप छान काम केलेलं आहे, वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे आणि त्याचा लेखाजोखा माझ्या तिन्ही मैत्रिणींनी आपल्यासमोर मांडलेला आहे. रूपाताई आहे, धनश्री आहे, भक्ती आहे. खरंच शैक्षणिक त्याचप्रमाणे सामाजिक आणि मला वाटतं असं चुळबुळं काम सुद्धा त्यांच्याकडून छोटं छोटं होत असतं. त्या सगळ्या कार्यासाठी मी मनापासून त्या सर्वांना धन्यवाद देते. माझ्या बांदा गावाचं नाव असंच उठून वाढवावं आणि रोटरियन्समध्ये अधिक वाढ व्हावी ही शुभेच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय हिंद. सुकर होईल. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा एक उपक्रम यावर्षी आपण करू. त्यांचा अहवाल बघितला गेल्या वर्षीचा, तर एक नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमी ते करत असतात. एक वेगळं काहीतरी करण्याचं त्यांचं हे असतं आणि त्यात ते बऱ्यापैकी सक्सेसफुल असतं. नवीन क्लब असूनही बऱ्यापैकी दमदार काम करणाऱ्यांपैकी एक बांदा क्लब आहे. तर आणि त्याचा असिस्टंट गव्हर्नर म्हणून मला कारभार स्वीकारण्याचं जी संधी दिली आहे त्याबद्दल आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन डॉक्टर लेरी सहकार्य करावे. आपल्या प्रेसिडेंट श्री दहापूरकर यांच्या हस्ते आपण सन्मानचिन्ह आणि जीवनवृक्ष प्रदान करू. आणि जमिनीवर चालताना सशाच्या स्पीडने जायचं असेल तर सशाच्या पाठीवरती कासवाने बसलं पाहिजे. तर आपला हा जो रोटरीचा प्रवास गेली जवळजवळ 117-118 वर्ष जर चालत आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकू. आणि ही भावना मनात घेऊन ही तरुण पिढी या याच्यामध्ये उतरलेली आहे. अभिमानाने सांगेन साहेब, याच्यातले एक पण सदस्य आमचा 4 वर्षात कधी गळलेला नाही किंवा कमी झालेला नाही. ते काय काय केलं नाही. जे काय असतील ते सिलेक्टेड घेणं, ते कायम टिकवणं आणि त्याच्यात 2 जणांची 4ची भर करणं, ह्याच्यात सगळ्यांची मदत आहे. त्याच्यात आपल्या कल्पन नेतृत्व असलेले आमचे मंदारजी कल्याणकर यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. रोटरी क्लबचं सगळं आमचं मंडळ तयार झालं आणि हे सगळे साहेब निरनिराळ्या पक्षातून आलेले समविचारी लोक आहोत. इथं कुठलाही पक्ष बघितला जात नाही, फक्त समाजसेवा. 27हून अधिक वर्षाच्या आपल्या प्रवासात त्यांनी उद्योग कला क्षेत्रामध्ये मोलाचा ठसा उमटवलेला आहे. नाट्य, अभिनय आणि लेखन क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय सहज वावर राहिलेला आहे. रोटरीतील 20 वर्षाचा त्यांचा गौरवशाली प्रवास आहे. 2006 रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळमध्ये प्रवेश केलेल्या रोटरियन प्रणव तेली यांनी रोटरीच्या सर्व्हिस अबाउट द सेल्फ या तत्वाला अनुसरून 20 वर्षात विविध महत्त्वाच्या माझा आजोळ आहे, तुम्हाला माहिती आहे. श्रीदेव बांदेश्वर आणि भूमिका त्याला सर्वप्रथम वंदन करतो. गिरी महाजन हे माझे सख्खे मामा आहेत, तिथे माझी बहीण बसली आहे आणि त्यामुळे मला माझ्या आजोळे आल्याचं खूप समाधान आहे. साईराज, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक झोनल कॉर्डिनेटर शशिकांतजी, आमच्या मार्गदर्शिका गव्हर्नर एरिया हेड गोवेकर मॅडम, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारी माझी सुविध पत्नी सई, इमिजिएट पास्ट यांची वाढ मॅडम, सर्व क्लबचे मेंबर्स, माझे मार्गदर्शक नितीन बांदेकर, संतोष कणकवली रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉक्टर गावडे साहेब, मालवण क्लबचे मेंबर्स, माझा हक्काचा भाऊ महादेव, अवी, बांदा क्लबचे सर्व मेंबर्स, बाबा काणेकर, योगेश नाईक,
वेंगुर्ला क्लबचे अध्यक्ष प्रथमेश, मला कोण स्किप होत नाही ना, सावंतवाडीचे आमचे सगळे मार्गदर्शक म्हापशेकर साहेब आणि टीम आणि सर्व मित्रांनो, नव्या ऊर्जेने आणि ध्येयाने सजला रोटरीचा हा रंग, नव्या ऊर्जेने आणि ध्येयाने सजला रोटरीचा हा रंग, घेऊन स्वप्नील ध्येय सुदन विचार साई कृपेचा संग, अभिषेक करूया उल्हासाचा, जपूया बांदा गावचा सुंदर रंग, बांदेश्वराच्या आशीर्वादाने राहू जनसेवेत सदैव दंग, राहू जनसेवेत सदैव दंग। नजरों को बदलो तो नज़ारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं दोस्तों, दिशाओं को बदलो तो किनारा बदल जाते हैं। त्याप्रमाणे मला असं वाटतं कॅपेबल असा विद्यार्थी असेल, भले MPSC असतील, UPSC असेल किंवा तत्सम दर्जाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला असेल, असा एखादा हुशार विद्यार्थी ज्याचं कार्यक्षेत्र आमचं सिंधुदुर्ग जिल्हा असेल, अशा विद्यार्थ्याचा सन्मान आम्ही येत्या वर्षीपासून आमच्या बांदा रोटरीच्या माध्यमातून करायचं ठरवलेलं आहे आणि आमची मुलगी चिरंजीव सिद्धी हिच्या नावाने आम्ही तो पुढे घेऊन जाणार आहोत। धन्यवाद। रोटरी क्लब ऑफ बांदाच्या इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी उपस्थित असलेले इन्स्टॉलेशन ऑफिसर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170चे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी, बांदा रोटरी क्लबचे सर्व सदस्य व कुटुंबीय, सर्व मान्यवर, आम्हाला सतत सहकार्य करणारे आमचे पत्रकार बंधू, स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहाचे मालक सर्वेश गोवेकर साहेब,